नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ABC करंट टू कन्सेप्ट या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत. नुकताच दोघा आयोगांचा निकाल जाहीर झाला आहे. MPSC 24साठी पण आयोगाने निकाल जाहीर केला आहे आणि UPSCचा पण नुकताच निकाल लागला आहे. तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे MPSC ABCकडून खूप खूप अभिनंदन. आणि आपण आजच्या सिरीजमध्ये बघणार आहोत की मुंबई क्लायमेट वीक आणि त्या मुंबई क्लायमेट वीकचा काही इकॉनॉमिकल गोष्टींशी कसा आपला सिलेबसमध्ये रिलेट होतात. करंटसाठी तर आपण ही गोष्ट कवर करतोच आहोत, पण करंटसोबत कवर करत असताना आपण त्याचा इकॉनॉमीशी कसा रिलेट होतो तेही बघणार आहोत. त्यासाठीच आपण ही सिरीज सुरू केली आहे की करंट टू कन्सेप्ट. आपल्याला माहीत असेल, जर कधी काही समिट पार पडल्या तर त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्यांच्यावर आपलं बारकाईने लक्ष असलं पाहिजे. करंटसाठी तर आपण ते करतोच, पण त्याचवेळी जर आपण थोडं त्याचा पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्सशी जर काय रिलेशन लागत असेल तर ते आपण नक्कीच बघितलं पाहिजे. हिस्ट्रीसोबत कधी जिओग्राफीसोबत आपल्याला रिलेशन लावता आलं पाहिजे. त्यासाठी आपण ही सिरीज चालू केली आणि आजच्या मुंबई क्लायमेट वीकसाठी आपण काही इकॉनॉमिकल कन्सेप्ट बघणार आहोत. खरं तर आधी आपण मुंबई क्लायमेट वीकचं नेमकं बॅकग्राऊंड काय होतं ते बघूया. ही सुरुवात होते ग्लोबल साऊथ रिजन, त्या कंट्रीज आणि त्यांच्या इकॉनॉमी. म्हणजे आपण कुठेतरी वाचलं असेल की ग्लोबल साऊथ रिजन्स अँड इट्स इकॉनॉमी, आणि त्या अंडर एक आपण गोल सेट केला आहे, नेट झिरो फॉर क्लायमॅट रेझिलन्स, आणि ते आपण 2070पर्यंत अचीव करण्याचं एक टार्गेट सेट केलं आहे. नेमकं ग्लोबल साऊथ रिजन्समध्ये साऊथ आफ्रिका, एशियन कंट्रीज, मेक्सिकन कंट्रीज आहेत, इंडोनेशिया, ब्राझील या कंट्रीज मिळून ग्लोबल क्लायमेट आणि त्यांची इकॉनॉमी, त्यासाठी काही समिट्स होत असतात. तर तसंच त्याच एक सिनेरिओमधला मुंबई क्लायमेट वीक नुकताच पार पडला आहे. तर आपण त्या विषयात जाणून घेणार आहोत. पुढे जाऊन आपण सगळं त्यांच्या टॅगलाईन्स वगैरे बघणारच आहोत. काही समिट जर झाल्या तर तिथे काही शुभंकर वगैरे असतात. जसं की ऑलिम्पिकसाठी काही एक युनिक शुभंकर असतो किंवा त्याची काहीतरी एक थीम असते. तसं त्या गोष्टी आपल्याला करंटसाठी विचारल्या जातात एक वन लायनर म्हणून. तर एक तो आपण पॅटर्नच ठेवला पाहिजे की त्याची टॅगलाईन काय, कधी झाली, कुठे झाली, इव्हेंट असेल, काही समिट असेल. तर त्यासाठी मुंबई क्लायमेट वीकसाठी एक थीम होती, ती आपण पुढे बघणारच आहोत. आणि मुंबई क्लायमेट वीक पार पडली 17 ते 19 फेब्रुवारी 2026ला. ही तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई क्लायमेट वीक एक आपण जर रफली बघितलं, पुढच्या स्लाईड्समध्ये ते येईलच, एक मॅप आपल्याला असं कुठेतरी व्हिज्युअलाइज होतो आहे, किंवा इथेही बघू शकतो आपण. एक मॅप आहे ग्लोबल साऊथ कंट्रीज अँड इट्स इकॉनॉमी. तर 17 ते 19 फेब्रुवारी 2026पर्यंत मुंबई क्लायमॅट वीक ही इव्हेंट पार पडली. ती होती जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर. आपल्या या आजच्या सिरीजसाठी सोर्स सांगायचं मी विसरलो, तर सरळ आपण आहोत आता MCWच्या ऑफिशियल काही, म्हणजे MCWच्याच आपण पेजवर आहोत. दुसरा युनिक सोर्स आपला देसले सर पार्ट 1 आणि पार्ट 2, ज्यामध्ये सगळं कुठेही काही करंटमध्ये इकॉनॉमीशी रिलेटेड घडत असेल तर तुम्ही सरळ कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता देसले सरांच्या पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहीत पाहिजे की थीम काय होती मुंबई क्लायमेट वीकची. द वेअर होप मीट्स ॲक्शन. डेट होती 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2026. कुठे पार पडली तर जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर. त्यानंतर एक म्हणूया की आपण नियोजन कसं होतं किंवा शेड्यूल कसं होतं या मुंबई क्लायमेट वीकचं, तर ते आपण बघितलं. तर त्यासाठी त्यांनी एक इनसाईड द हब सेट केलं होतं आणि त्या हबमध्ये काय होतं तेही आपण पुढे जाऊन बघणार आहोत.
आपण बघितलं तारीख आणि कुठे पार पडली ते आपल्यासाठी महत्त्वाचं. त्यानंतर आहे हे हब, इनसाईड दी हब. त्यामध्ये होतं पॅनल डिस्कशन्स, एक्झिबिशन होते, एक वातावरण म्हणून एक म्हणूया आपण एक रेडिओ जॉकी असतं तसं एक वातावरण म्हणून एक इन्फॉर्मेटिव्ह सोशल प्लॅटफॉर्म त्यांनी ठेवलं होतं. त्यानंतर होतं इनोव्हेशन चॅलेंजेस आणि होतं काही सत्र होते प्लॅनरीज, काही सत्र होते, क्लोज रूम डिस्कशन्स होतं. या साऱ्या गोष्टी तिथे पार पडल्यात. आणि मग इथे कोणी काही टार्गेट्स असतील किंवा काही गोल्स असतील ते इथे त्यांनी सांगितले. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पण इथे भाषण झालं. काही PM नोट्स, की नोट्स पण इथे प्रेझेंट केल्या गेल्यात किंवा काही डिस्कस केल्या गेल्यात. तर एकंदरीत इनसाईड दी हबमध्ये कसे सेक्शन्स होते ते आपण बघितलं आणि आपण पुढे जाऊन पण अजून काही गोष्टी बघणार आहोत. तर जरी मुंबई क्लायमेट वीक आपण म्हटलं, एक वीक म्हणून जरी असं हे असलं तरी प्रत्यक्षात डे 1, डे 2 आणि डे 3 3 दिवसांचं हे सत्र होतं. आणि यामध्ये सरळ पहिल्या म्हणजे मॉर्निंग सेशनपासून ते क्लोज एंड सेशन कसे होते आणि त्यातल्या काही घडामोडी आपल्यासाठी कशा महत्त्वाच्या होत्या ते आपण बघणार आहोत. तर ओपनिंग प्लॅनरी होतं, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड क्लायमेट चेंजविषयी एक स्पेशल सेशन होतं, आफ्टरनून सेशन. त्यानंतर होतं तुमचं रिरायटिंग दी क्लायमेट फीचर्स आणि UNEP MMRDA संलग्नरित्या काय करतायत तर त्याबद्दलसुद्धा एक तिथं सेशन होतं. आपल्याला माहिती पाहिजे की UNEP की जे 1972ला स्थापन झालं ते कुठे होतं, त्याचं मुख्यालय काय, केनियामध्ये त्याचं मुख्यालय आहे, नैरोबिया म्हणून. तर आपल्याला ते UNEP आलं म्हणून आपण तिकडे पण जरा बघून घेतलं की UNEP. आणि यावरूनच एक टास्क तुम्हाला सांगतो की UNDP आणि UNEP यासाठी तुम्ही एक कंपॅरिझन शीट बनवा आणि त्यांचं मुख्यालय कुठे, त्यांची स्थापना कधी झाली त्या गोष्टीही बघून घ्या. तर आपण आता डे 1मध्ये आहोत आणि या डे 1च्या काही सेशन्समध्ये काही गोष्टी या घडल्यात त्या आपण बघूयात. जसं की मुंबई क्लायमेट वीक स्पॉटलाइटिंग एक्स्ट्रीम हीट विथ नसरुद्दीन शाह अँड सिविक स्टुडिओ शॉर्ट फिल्म. इथे एक शॉर्ट फिल्म होती की जी खूप महत्त्वाची ठरली. तिचं नाव होतं इट्स ओन्ली 47 डिग्री सेल्सिअस. इट्स ओन्ली 47 डिग्री सेल्सिअस. हा आकडा आपल्यासाठी खूप काळजी दाखवणारा आहे, खूप काळजीचा आकडा आहे, काळजी आपली वाढवणारा आहे. इट्स ओन्ली 47 डिग्री सेल्सिअस. तो 49पर्यंतसुद्धा महाराष्ट्रात कधी कधी जातो, आपल्याला चांगलं माहीत आहे. त्यानंतर होतं काही फोकस एरियाज होते. त्या फोकस एरियाजमध्ये कुठल्या गोष्टी बघितल्या गेल्यात, कुठल्या गोष्टींना टार्गेट केलं गेलं तर त्या गोष्टी आपण बघूयात. आपण जर बघितलं तर एक त्यांनी 3 इमेजेस किंवा 3 सेक्टर्स इथे दिलेले आहेत. त्या 3 सेक्टर्समध्ये आपल्याला फूड सिस्टम, त्यानंतर एनर्जी ट्रान्झिशन आणि अर्बन रेझिलन्स या गोष्टी त्यांनी दाखवल्या. या गोष्टी बघत असताना आपल्याला माहीत असायला पाहिजे की नेमकं याच गोष्टींना का लक्ष केंद्रित केलं गेलं असेल. कारण आपण क्लायमेटविषयी बोलत असताना या गोष्टी आपोआपच पुढे येत असतात. जसं की पहिली गोष्ट त्यांनी दाखवली फूड सिस्टम. आता फूड सिस्टमविषयी जर आपण बघितलं तर यामध्ये शेतकरी म्हणजे क्लायमेट वीकमध्ये त्यांनी कुणाला म्हणजे एकंदरीत कोणाला महत्त्व दिलं तर यामध्ये होते शेतकरी, सरकार, गव्हर्नन्स आणि काही NGOज होते, काही संस्थाच होत्या त्या केंद्रस्थानी आणल्या गेल्या. आणि काही इंडस्ट्री त्यांना AIच्या माध्यमातून असेल किंवा काही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल तर ते कसं कॉन्ट्रीब्यूट करणार तेही इथे
दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. आता आपण इनसाईड दी हबमध्ये आहोत आणि पहिला फोकस एरिया बघतो आपण फूड सिस्टम. यामध्ये सरळ सरळ अन्न वस्त्र निवारा जसं आपण आतापर्यंत म्हणत होतो, तर तसंच आता आपण म्हणणार आहोत की अन्न, पाणी आणि ऊर्जा हे येतं अंडर दी फोकस एरिया ऑफ फूड सिस्टम. त्यानंतर सेकंड फोकस सेक्शन होतं आपलं एनर्जी ट्रान्झिशन. एनर्जी ट्रान्झिशनमध्ये आता सध्या ज्या गोष्टी चर्चेत आहेत त्या म्हणजे वीज, वाहतूक आणि उद्योग. काही हेवी इंडस्ट्रीज असेल किंवा काही रिन्युएबल सेक्टर्स असतील जे आता खूप इनिशिएट घेत आहेत क्लायमेट चेंजसाठी, तर त्या इनिशिएशनसाठी फोकस एरिया ठेवला होता एनर्जी ट्रान्झिशन्स. आपल्याला टार्गेट्स पण आहेत कार्बन एमिशनसाठी. कार्बन एमिशन आहे, तर या गोष्टी विचारात घेऊन एनर्जी ट्रान्झिशन हा एरिया फोकस केला गेला. आपल्याला वाहतूकबद्दल तर आता जे आपण बघतो आहे की कसं ट्रान्झिशन होतं आहे फ्रॉम इथेनॉल टू EV सेक्टरसुद्धा यामध्ये खूप ग्रोईंग स्टेजमध्ये आहे आणि क्लायमेट चेंजसाठी ते किती कॉन्ट्रीब्यूट करतं आहे आणि कसं ते कॉम्पॅन्सेट आणि कंपल्सरी होणार आहे ते आपण खूप जवळून अनुभवतो आहे आता सध्या. त्यानंतर थर्ड फोकस एरिया होता की अर्बन रेझिलियन्स. तर अर्बन रेझिलियन्समध्ये ऑब्वियसली हा फोकस एरिया फक्त इंडियासाठी नसून पूर्ण ग्लोबल साऊथ रिजनसाठी पण होता आणि त्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी आपण म्हणतो रेझिलियन्सची, तर ती अशा पद्धतीने हायलाईट झाली की जसं की अर्बन हीट म्हणून एक वर्ड आपण नेहमीच बघत असतो. अर्बन हीट की जी दिवसेंदिवस कशी वाढते, कशी हायलाईट होते. आणि या अर्बन हीटचा अर्बन रेझिलियन्ससोबत जर आपण म्हणजे हा फोकस एरिया का आपण घेतला असेल, तर आपण यामध्ये घेणार आहोत की अधिक आरोग्यासाठी आणि हवामानासाठी सज्ज शहरे आपल्याला तयार करायचे. आपला मोटो असणार आहे किंवा आपलं ते टार्गेट असणार आहे की हवामानासाठी सज्ज शहरं आपल्याला तयार करायचे आहेत. प्रत्यक्षात ते होत आहेत की नुसतं म्हणून ते चालणार आहे, ते प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स घेतो आहे त्या गोष्टींचा. काही गोष्टी फक्त सेट करून नाही चालत, कारण ते इम्प्लिमेंट काहीतरी वेगळ्याच पद्धतीने होतं आहे. कन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने ग्रोईंग स्टेजमध्ये आता आहे, तर त्या अनुषंगाने वाटत नाही की अधिक आरोग्यासाठी किंवा अधिक आरोग्यदायी आणि हवामानसाठी सज्ज शहरे तयार होतील. तर अर्बन हीट त्यामध्ये फोकस एरिया घेतला गेला आहे. आणि या स्लाईडमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मुंबई क्लायमेट वीकचं जर आपण रजिस्ट्रेशन केलं आता, तर ते इव्हेंट संपली, तर त्यावेळेला एक आपल्याला पास मिळत होते, डिजिटल पास, एक्झिबिशन व्हिजिटर्स ओनली बारकोड नावाची. त्यामध्ये इव्हेंट डेट, काही इन्स्ट्रक्शन्स होते आणि वेअर दी होप मीट ॲक्शन्स ही टॅगलाईन होती मुंबई क्लायमेट वीकसाठी. एक पास आपल्याला मिळायची, त्यामध्ये फॉर रजिस्टरिंग फॉर मुंबई क्लायमेट वीक 2026. आणि इथं तुमचं रजिस्ट्रेशन पर्सनल किंवा तुमचं ॲज अ इन्स्टिट्यूशन किंवा ॲज अ ग्रुप किंवा ॲज अ तुम्ही NGO यासाठी करत होते आणि तशी तुम्हाला एक या पद्धतीने एंट्री पास मिळायची. सेम सेक्शन आपण घेणार आहोत विश्व मराठी साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये पार पडलं त्यासाठी. आणि त्यासाठीसुद्धा आपण अशीच एक टूर करूया की ज्यामध्ये शेड्यूल कसं होतं किंवा कुठले पुरस्कार दिले गेले, एक 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या सेशनमध्ये काय काय झालं. तर सेम आपण रजिस्ट्रेशन टू एंडिंग क्लोजिंग दी सेशन कसं झालं तेही आपण बघणार आहोत. तर आपण डे 1मध्ये काही महत्त्वाच्या जसं गोष्टी बघितल्या की इट्स ओनली 47. त्यानंतर AI बद्दल काही झाल्या गोष्टी डिस्कस, UNEPच्या झाल्या आणि डेट 3 तिथं क्लोजिंग झाला. या स्लाईडच्या माध्यमातून हे होतं आणि ऑनवर्ड 9 AM. तर आपण बघितलं इनसाईड द हबमध्ये आपण एक टूर केली छोटी. त्यामध्ये काही सेक्टर्स होते, जसं की इथं होतं सिटिझन, तर पब्लिक पॉलिसी, त्यानंतर कॅपिटल
यामध्ये होते कॅपिटल प्रोव्हायडर्स, यामध्ये NGOज होते, काही स्टार्टअप्स होते आणि काही कॉर्पोरेट सेक्टर्स होते. तर या पद्धतीने तिथे इनसाईड एक सेक्शन्स होते. आपण इव्हेंट बघितली, त्यामध्ये ओपनिंग सेरेमनी झालं, काही सत्रच होते, मी आधी सांगितल्याप्रमाणे PM कीनोट्स होत्या, नंतर क्लायमॅट शार्क टँक होतं, CM कीनोट्स होते, पॅनल डिस्कशन्स होतं, काही इनोव्हेशन सेक्टर्स तिथे होते एक्झिबिशन टाईप, आणि काही क्लायमॅट अवॉर्डसुद्धा तिथे दिले गेलेत. फॉरेन कंट्रीजमधून जे स्पीकर्स आले होते त्यांचेसुद्धा तिथले स्पीच खूप ऐकण्यासारखे होते. आणि एक इन्व्हेन्शन एक शोकेस तिथं एक्सपो होता. तर हे सगळं कुठे पार पडलं? जिओ कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुंबईला 17 ते 19 फेब्रुवारी 2026. आपल्याला डेट माहीत पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची स्लाईड की जी MCWच्या ऑफिशियल पेजवर पण आहे. या स्लाईडमधून खूप एक विदारक चित्र आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. खरं तर या स्लाईडमध्ये काही कुठलं इन्फॉर्मेशन किंवा वन नाही, पण एक पिक्टोग्राफी कशी असते, एक चिंता करणाऱ्या काही गोष्टी किंवा आपल्याला ज्या गोष्टी GSमध्ये असतील किंवा आपल्याला एसे रायटिंगमध्ये असतील, तर अशा गोष्टी, अशा व्हिज्युअलाइज होणाऱ्या काही गोष्टींमधून आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो, त्यासाठी आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर इथं होतं की पीपल्स क्लायमॅट डिक्शनरी, त्यामध्ये ही स्लाईड आहे. आपण यामध्ये ग्लेशियर्स कसे मेल्ट होत आहेत ते बघतो आहे. त्यानंतर ते पाणी टंचाई आणि दुष्काळ दुष्काळ आपण इथे बघतो आहे. त्यानंतर इथे पहिल्या पिक्चरमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सी लेवल जी आहे ती दिवसेंदिवस कशी पातळी समुद्राची कमी जास्त होत आहे ते इथे पहिल्या पिक्चरमध्ये दिसतं आहे. आणि लास्टमध्ये फॉरेस्ट फायर्स वनवे पेटलेले आपल्याला दिसत आहेत. खूप महत्त्वाची स्लाईड आपल्यासाठी. पाच गोष्टी, त्यावरून आपण काय लक्षात येतं आपल्या. तरी पीपल्स क्लायमेट डिक्शनरी आहे. खूप जिवंत एक दृश्य इथे आपण बघतो आहे. आता हे आपण बघितलं क्लायमेट वीकविषयी, पण त्यानिमित्ताने इकॉनॉमीच्या काही जर कन्सेप्ट आपण बघितल्या तर त्या कशा रिलेट होतात ते आपण बघू. आणि एक काही टॉपिक्स जसं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, काही युनियन बजेट 26चा होता, त्यामध्ये काही गोष्टी डिस्कस झाल्यात का, तर तेही आपण बघूया. आपण सगळ्यात आधी बघू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यामध्ये आपण बघितलं जी लास्ट प्रिव्हियस स्लाईड होती, यामधून आपण बघतो आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यामध्ये पहिला पॉईंट आपण जर बघितला तर सी लेवल राईज होते. सेकंड पॉईंट जर बघितला तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती. तर याच्यावरून आपल्याला माहिती पाहिजे की आपत्ती व्यवस्थापन कायदा की जो 2005चा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, तोही आपण एक या पिक्चरवरून म्हणजे रिकॉल करू शकतो. त्यानंतर आपण हीट वेव्स बघितलं, अर्बन रिअलायझेशनमध्ये रेजिलन्समध्ये त्याचं कसं इम्पॅक्ट होतो ते आपण बघितलं. त्यानंतर एक वर्ड जो आपण याआधीही बघितला तो म्हणजे अर्बन हीट.
तर एकंदरीत हे सगळे पॉईंट्स या महत्त्वाच्या स्लाईडमध्ये, या महत्त्वाच्या पिक्चरमध्ये कवर होत आहेत. एकंदरीत मुंबई क्लायमेट वीकमध्ये जे डिस्कशन झालं त्याचं कन्क्ल्युजन आपण इथे बघतो आहे, या स्लाईडमध्ये बघतो आहे. अजून जर आपण थोडं रिलेट करायचं म्हटलं तर युनियन बजेट 26मध्ये काही गोष्टी बोलल्या गेल्यात, त्या म्हणजे ग्रीन इकॉनॉमी, त्यानंतर तेही आपण स्पेशल बघूया, ग्रीन इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी सेक्टर्स, त्यामध्ये त्यांना काही स्कीम्स या सेट करण्यासाठी टार्गेट्स किंवा बजेट ठरवला गेला. त्यानंतर एक होतं की तुमचं फोर्थ होतं ESG, त्यामध्ये यायचं इन्व्हायरमेंट, सोशल अँड गव्हर्नन्स, की जे सेम आपण बघितलं मुंबई क्लायमेट वीकमध्ये. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये किंवा GSमध्ये महत्त्वाच्या ठरतात. आणि जर आपण पहिल्या स्लाईडपासून बघितलं तर एक कंबाईनचे 1 लायनर पॉईंट्ससुद्धा आपल्यासाठी इथे तयार झालेले आहेत. युनियन बजेटमध्ये आपण अजून काही जर बघितलं असेल, सेशन बघितलं असेल ते, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की वाईल पोझिशनिंग इंडिया ॲज अ ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग एनर्जी हब, आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्कीमसुद्धा डिझाईन केल्या आहेत आणि त्या स्कीमसाठीसुद्धा त्यांनी काही बजेट्स हे रिझर्व केलेले आहेत. तर आपण ते सेपरेट एका सिरीजमध्ये बघूया. काही गोष्टी ज्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आपण बघितलं त्या निमित्ताने पुढे येत आहेत. तर काही इकॉनॉमीच्या कन्सेप्ट ज्या देसले सरांच्या पुस्तकात सरांनी दिल्या आहेत त्या आपण रिवाईज करून घेऊया. तर यामध्ये होतं की UN आणि UN, तर UN आपण जर बघितलं तर त्यामध्ये एक यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण 1983ला एक गोल सेट केलं, ते म्हणजे अवर कॉमन फ्युचर. 1983 UN and UNCHA. अजून काही गोष्टी आपण बघूया, जसं की 1972ला एक मानवी पर्यावरण परिषद पार पडली होती. स्टॉकहोमला. तो एक पॉईंट आपण बघूया. दुसरं म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. त्यानंतर अजून काही गोष्टी बघूया आपण. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1982. आणि 1982वरून आपल्या लक्षात येईल की एक टोल फ्री नंबर पण आहे. तर तो कसला आहे, कुठल्या डिपार्टमेंटचा आहे, तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. ते काय शोधा आणि सांगा असं नाही, तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे, ते पण आपल्याला माहीत पाहिजे. या गोष्टींवरून 1982वरून आपल्याला आठवलं. त्यानंतर अजून काही पॉईंट्स आहेत की जसं की द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. पुढे जाऊन जर आपण बघितलं 1986पर्यंत आपण आलो. 1992 त्यामध्ये रिओ समिट आपल्याला माहितीच आहे. रिओ समिट
आपण म्हणूया की वसुंधरा परिषद. पुढे जर आपण आलो 1993, त्यामध्ये कन्व्हेन्शन आपण बघितले, कन्व्हेन्शन्स अँड कन्झर्वेशन्स, तेही आपण बघूया. आता कन्व्हेन्शन्स जे होते की ते बायोलॉजिकल डेन्सिटीसाठी होते, कन्व्हेन्शन्स ऑफ दी बायोलॉजिकल डेन्सिटी. आणि एक महत्त्वाचा पॉईंट तोही आपण या निमित्ताने बघूया की UNFCCC, त्यानंतर UNCCD या 2 टर्म बघूया. तर UNFCCC होतं क्लायमेट चेंजसाठी, आणि UNCCD जर बघितलं तर ते स्पेशली आपण म्हणूया डेसर्टिफिकेशनसाठी होतं, वाळवंटीकरणासाठी. या 2 गोष्टीसुद्धा आपण इथपर्यंत पोचलो आहोत 1993पर्यंत. तर या गोष्टी बघूया रिओ दी जेनेरिओ नंतरच्या, कन्झर्वेशन अँड कन्व्हेन्शन फॉर बायोलॉजिकल डेन्सिटी. त्यानंतर सरळ आपण जर आलो 1993च्या पुढे, तर 2000 साली आपण मिलेनियम समिट बघितली होती. आणि ऑब्वियसली तिथून पुढे आपण येणार आहोत MDG आणि SDG. लास्ट आपण तिथपर्यंत पोचलो, तर आपण तेही बघून घेऊया की ओव्हरव्ह्यूच्या निमित्ताने आपल्याला या गोष्टींमध्ये काय काय सापडलं इकॉनॉमीशी रिलेटेड. तर MDG एट गोल्स होते, 12 टार्गेट्स आहेत त्याच्यात. 8 गोल्स आपल्यासाठी महत्त्वाचे, ते आपण सरांच्या बुकमध्ये जाऊन बघूया. यावर सुद्धा आपण एक स्पेशल सिरीज बघूया. MDG आणि SDGसाठी कंपॅरिझन शीट आपण तयार करू. त्यानंतर इंडिकेटर्स होते, MDGबद्दल माता मृत्यू दर कमी करणे असेल किंवा 0 हंगर असेल. नंतर येतं आपलं SDGमध्ये होतं 17 गोल्स, 169 टार्गेट्स जे आपल्याला अचीव करायचे आहेत, आणि 231 इंडिकेटर्स यामध्ये आहेत. तर एकंदरीत आपण एक ओव्हरव्ह्यू मुंबई क्लायमेट वीक तर आपण बघितलंच, पण त्याच्याशी रिलेटेड ज्या काही इकॉनॉमीशी रिलेटेड गोष्टी होत्या त्या आपण कन्सेप्ट बघितल्यात. तर हा एक लेंदी पण खूप महत्त्वाचा असा मुंबई क्लायमेट वीकविषयीचा एक ओव्हरव्ह्यू, आणि आपण ते रिलेट केलं आहे सरळ इकॉनॉमीशी. करंट टू कन्सेप्टच्या या सिरीजमध्ये आपण आज बघितलं MCW रिलेट्स टू इकॉनॉमी. सो थँक्यू. आपण नेक्स्ट सेशन एक सेम ज्या काही समिट होतील त्यांसाठी असंच एक फॉलो करूया.